नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण सकाळच्या घाई गडबडीत अगदी बनवण्यास सोपे असे मेथीचे पराठे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. अगदी नवशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण मेथीचे पराठे बनवण्यासाठी इथे आपण साहित्य पाहूया. इथे मी 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घेतली आहे, पाऊण वाटी बेसन, 2 चमचे हिरवी मिरचीची पेस्ट, 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा तीळ, पाव चमचा ओवा, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार आणि तेल आवश्यकतेनुसार. प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक चिरलेली मेथी घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि हाताने मेथीला व्यवस्थित चोळून घेणार आहोत. त्यामुळे मेथीचा कडवटपणा जाईल. अशा प्रकारे मी मेथीला मीठ चोळून घेतले आहे. त्यानंतर त्यामध्ये एक एक करून सर्व जिन्नस घालायचे आहेत. इथे मी 1 चमचा धनेपूड व पाव चमचा गरम मसाला घातला आहे. त्यानंतर तीळ आणि ओवाही घालायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्टही घालायची आहे आणि हे सर्व मिश्रण हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे. त्यामुळे मसाले सर्व मेथीला लागतील. त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे. त्यानंतर जे आपण पाऊण वाटी बेसन घेतले होते तेही आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि हाताने प्रथम सर्व जिन्नस एकजीव केल्यानंतर पाण्याचा अंदाज घेऊन आपण पीठ मळून घेणार आहोत. आपण पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मळून तयार झाले आहे. आता हे पीठ मुरण्यासाठी त्यावर झाकण ठेवून साधारणतः 10 मिनिटे हे पीठ मुरून ठेवायचे आहे. साधारणतः 10 मिनिटानंतर आपण पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहेत. आता त्याचे आपण एक समान गोळे तयार करून घेऊया. आपण पाहू शकता मी सर्व पराठ्यांचे गोळे तयार करून घेतले आहे. आता आपण पराठा लाटूया. आपण पाहू शकता मी पराठाही व्यवस्थित लाटून घेतला आहे. आता आपण तो शेकूया. त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे. त्यावर थोडेसे तूप लावून तवा थोडासा गरम झाल्यावर लगेच आपण पराठा त्यावर घालायचा आहे आणि दोन्ही साईडने अगदी खरपूस भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवावी आणि पराठे अगदी खरपूस भाजून घ्यावेत. अशा प्रकारे पराठे अगदी कडेने आणि व्यवस्थित दाबून खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यामुळे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारे तयार झाला मेथीचा पराठा. तुम्ही पाहू शकता अगदी खरपूस भाजून मेथीचा पराठा तयार झाला आहे. तो आता आपण सर्व करूया. मी अशा प्रकारे अजून राहिलेले पराठे बनवून घेत आहे. अशा प्रकारे तयार झाला मेथीचा पराठा. हा मेथीचा पराठा सॉसबरोबर, चटणीबरोबर, लोणच्याबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. फारच अप्रतिम असा लागतो. तुम्ही अशा प्रकारे मेथीचा पराठा बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसह. धन्यवाद.